नमस्कार मित्रांनो. आज जगभरात मोठी चर्चा सुरू आहे कारण की अमेरिकेने इराणचं एक मोठं युद्धनौका वॉरशिप समुद्रात नष्ट केल्याची सध्याची माहिती समोर आली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सो भारतीय महासागरात श्रीलंकेच्या किनारेजवळ हा हल्ला झाला आहे. आपल्या आपल्या हद्दीच्या अंडर नाही झाला अटॅक. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सबमरीनने टॉर्पेडो डागून इराणचा IRIS डेना नावाचा युद्धनौका बुडावला असे अमेरिकन संरक्षण विभागाने सांगितले आहे. आणि ही अत्यंत घटना थोडीशी मोठी मानली जात आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकन सबमरीनने टॉर्पेडो वापरून एखादा युद्धनौका बुडवला आहे. सो ही सध्याची मोठी बातमी म्हणता येईल. आता कोणता जहाज बुडवला? बेसिकली जो युद्धनौका बुडवण्यात आला आहे त्याचे नाव होते IRIS डेना. सो बेसिकली हा इराणच्या नौदलातील एक अत्यंत आधुनिक फ्रिगेट होता. सो बेसिकली आता या जहाजावर मिसाईल सिस्टम, अँटीशिप मिसाईल, एअर डिफेन्स सिस्टम, हेलिकॉप्टर लँडिंग डेक अशी अनेक प्रगत शस्त्रसज्जता होती. म्हणजेच की हा इराणच्या नौदलातील अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली युद्धनौका मानला जात होता. आता हा हल्ला झाला कसा? माहितीनुसार अमेरिकेच्या एका अटॅक सबमरीनने मार्क 48 टॉर्पेडो डागला. सो बेसिकली हा टॉर्पेडो जहाजाच्या खाली आदळला आणि काही सेकंदातच मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर काय झालं? IRIS डेना पूर्णपणे समुद्रात बुडाला. आता किती लोक होते या जहाजावर? रिपोर्टनुसार या जहाजावर सुमारे 180 नौसैनिक होते. त्यापैकी सुमारे 87 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि 32 जणांना श्रीलंकेच्या नौदलाने वाचवले आहे. आणि काही अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहेत. आता भारताशी कनेक्शन का सांगितले जात आहे? कारण की या घटनेनंतर सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की अमेरिकेने भारतातील बंदराचा वापर करून हा हल्ला केला होता. पण भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की भारताच्या बंदराचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही आणि फेक आहे न्यूज. म्हणजेच की हा हल्ला आंतरराष्ट्रीय पाण्यात अमेरिकन सैन्याने स्वतः केला आहे असे सांगितले जात आहे. आणि हे बरोबर आहे. आता पुढे काय होऊ शकते याचं जर सांगायचं झालं, बेसिकली या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे आणि विशेषज्ञांच्या मते मध्य पूर्वेतील युद्ध आणखी मोठे होऊ शकते आणि समुद्रातील व्यापारावर परिणामसुद्धा याचा होऊ शकतो आणि जागतिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता जगभरात ही मोठी बातमी का बनली? कारण की घटना मिडल ईस्ट बाहेर इंडियन ओशनमध्ये झाली आहे. आणि मोठ्या देशांचा संघर्ष समुद्रात वाढत आहे आणि जागतिक व्यापार आणि तेल मार्गावर परिणाम होऊ शकतो याचा. सो बेसिकली मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? यामुळे युद्ध अजून वाढेल का? कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा. आणि अशाच अपडेटसाठी, वर्ल्ड अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.